वडेट्टीवार बोलतात. तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला 374 जाती त्या खुर्चीवर बसायला त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला? त्यांच्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली? हा जी ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. हे मी या ठिकाणी आपण कोणालाही माझ्या मंचावर आणा हे मी सिद्ध करून दाखवेल. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो होतो ना मी की साहेब हा जी आर हा रद्द करा. या जी आर नुसार ओबीसी पुढे दिसणार नाही. जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला सांगतो मान्यवरांनो, विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची निवड होत आहे. स्थानिक एकही इथे नोकरीवर लागत नाहीये. काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशनमध्ये भरती झाली. एकही माणूस एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही. आमच्याकडे जेवढे कृषी सहाय्यक आले माहिती काळा जिल्ह्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही. नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे. अरे आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. त्यांनी 18 पगड जातीला 12 बलुतेदाराला घेऊन हे राज्य स्थापन केलं. 12 बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली. परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करण्यासाठी जरांगे पुढे झुकला आहे. म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधार जाओ, होश में आओ, नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी आहे. काय म्हणतात जरांगे? म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात. आम्ही राजकारण करायला निघालो असतो. गेली 15-20 दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजून देण्याचं काम आम्ही करतो. अरे इथे कोणाचा तरी फोटो आहे का? कोणत्या नेत्याचा फोटो लावलाय? वडेट्टीवारांचा फोटो कुठे दिसला? अरे आमदारकी गेली खड्ड्यात. माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात कशाची पर्वा करणार नाही, कशाची चिंता करणार नाही. सत्ता पण आज आहे उद्या नाहीये. पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे. म्हणून मी मैदानात उतरलो आहे. माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत. त्याची पर्वा आम्ही केली नाही. आणि कोण मूर्ख आहे ह्या मराठ्यांना समजत नाही. अरे बाबा माझी लेकरं तर जरांगे म्हणतात तुझी लेकरं आमची काय बकरे, तुझी लेकरं आमचे बकरं. ईडब्ल्यूएस मध्ये त्यांना 10% आरक्षण मधून 8.5% आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतो. 8.5%. आता नोकरी मिळत आहे ना बाबा. काल आम्ही एमपीएससीचा निकाल पाहिला. एमपीएससीच्या निकालामध्ये जो कटाफ आहे तो कटाफ जर तुम्ही लक्षात घेतला तर यातून या कटाफमध्ये एमपीएससीच्या ओबीसीचा कटाफ 485 ओबीसीचा आणि ईडब्ल्यूएसचा कटाफ 450. आता तुम्ही सांगा ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये आहे? या बैतार जरांगेला हे समजतच नाही. अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे? आणि आम्ही पहिले 10x10च्या खोलीमध्ये 50 जण झोपतो तर का आमच्या मुलावर झोपायला पाठवतो? कुठे मिळणार आम्हाला हक्काचा? अरे घ्यायचं असेल तर आमचा बळी मराठा समाजाच्या. मी सर्व नेत्यांना सांगतोय आम्ही विरोधात नाही. तुमच्या मराठा समाजाला
आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका राहिली. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, यासाठी जरांगे उपोषणाला बसले. त्यावेळेस मी तिथे गेलो होतो आणि सांगितलं माझा पाठिंबा. त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला माहित असेल, त्यावेळेस कुणबी नोंदी या ठिकाणी फक्त आणि फक्त यामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल केला जातो. त्या व्हिडिओमध्ये मी सांगतो त्यावेळेस 8,300 फक्त मराठा आपल्या कुणबी नोंदी होत्या पूर्ण मराठवाड्यामध्ये. म्हणून मी भूमिका घेतली की 8,300 नोंदी आहेत, त्या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही, आम्ही कोणी विरोध करणार नाही, ही भूमिका त्यावेळेस घेतली. परंतु ज्यावेळेस शिंदे समिती आली, त्या शिफारसीनंतर मराठवाड्यामध्ये 2 वर्षामध्ये मागच्या 2,41,000 प्रमाणपत्र वाटले गेली. 2,41,000 आणि आज रोज 1,000 प्रमाणपत्र वाटली जातात. म्हणजे पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला. एमबीबीएस मध्ये तुमचा नंबर लागणार नाही, मेडिकल मध्ये लागणार नाही, इंजिनियर मध्ये लागणार नाही, नोकरी मिळणार नाही, कारण पहिलवान ते आहे, हिंद केसरी ते आहे, तुम्ही पहिलवान ते आहे आणि आम्ही काय आहोत कुपोषित. कुपोषित माणसाला घराबाहेर काढण्याचं काम होईल आणि यामधून सर्वात नुकसान कोणाचं होणार आहे. मी ते जबाबदारीनं सांगतो आहे. मराठा समाज जर आला तर आता उपवर्गीकरणाचं काम सरकार करतात आणि त्यामध्ये जर कुणबी समाजाला त्यामध्ये टाकलं मराठ्याबरोबर सर्वे करून, तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुणबी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही लढाई काही आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत, ही लढाईमध्ये उतरलो परवा केली नाही, मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तरी मानलो नाही, कारण ओबीसीचं रक्त आहे. अरे मायक्रो ओबीसी असेल तरी वडेट्टीवार कुठल्या भीतीला, कुठल्या धमकीला भीक घालत नाही, कारण सच्चाई के लिए हम लढने वाले हैं, झूठों से डरने वाले हम नहीं है, हे आम्ही दाखवून दिलं आहे. आणि यासाठी आपल्याला बांधवांनो हा जे रद्द केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही. पण काय तकलादू काम आहे. या संदर्भात आमच्या मनोहर पाटील मनोहर भाऊ GR काढला. यामध्ये स्थानिक चौकशी अहवाल यांना अर्जदार यांची पार्श्वभूमी सामाजिक कशी निवडायची यासाठी हा फॉर्म आहे. या फॉर्म मध्ये काय आहे माहिती आहे काय? गावाची कुणाची इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या व्यक्तीचे नावे त्यांच्या अर्जदाराशी जोडा आणि प्रमाणपत्र देऊन द्या. शहाण्या हो, तुम्हाला चक्कल आहे आणि आम्हाला चक्कल नाही. त्याच्या पलीकडे नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं तरी तो पात्र होईल. त्याच्या पलीकडे जाऊन जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्यास त्याबाबत प्रमाणपत्र दिले असल्यास त्यालाही ओबीसी देऊन टाका. आणि मग त्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी कशी, तर कुणबीशी संबंधित सण उत्सव, उदाहरणार्थ बैलपोळा साजरे होतात का? आता ज्याच्या घरी बैल तो जोडीने ते पोळ्यात साजरा करतो, परंतु बैलजोडी साजरी केली, बैलजोडी म्हणजे पोळा साजरा केला की तो ओबीसी झाला, हे न्यायपत्र दाखवला. आणि त्याही पुढेकडे जाऊन पुन्हा काय म्हटलं आहे, कुणबी आपले पूर्वजांचा पेराव हा धोतर, पूर्वजांचा पेराव धोतर, फटका, लुगडा, सोडी होती काय? तुझ्या आजोबानं पाहिलं काय? आमच्या आजोबानं का हाप्यान घालून गेलो होता? आमचा आजोबा त्या जीन्सचं पॅन्ट घालत होता. अरे सर्वांच्याच पूर्वज हे धोतरच घालत होते. सर्वांचे पूर्वज
आज्या या लुगडत घालत होत्या, पण हे जर घालत असतील धोतर फटका लुगडा चोरी, तोही का ना ओबीसी, तोही कुणबी, हे असे शहाणपणाचे जे आर काढले. याच्या पुढे जाऊन काय सांगू आपल्याला, मूळ गावात समान आडनावाची कुटुंबे व नातेवाईक कुणबा करून बहुसंख्येनं राहत असतील तरी त्याला ओबीसी देऊन टाका. काय चाललंय, कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्राला, आणि आमच्यामध्ये भांडण लावायचं काम केलं. हा जे आर काढला आणि सरकार पुरवतो, अरे बसा 2 मिनिट, त्या 2-4 रुपयाचे तुमच्या मुळावर उठला हा जे आर, तुमचा उद्ध्वस्त करणारा हा जे आर, तुम्हाला बर्बाद करणारा जे आर आहे. हा जे आर जर रद्द झाला नाही तर तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. म्हणून बसा. त्या गोंदियाचे तर येऊन गेले का, आमचे बबलू भाऊ कुठे गेले, जेवढ्या पोलीस भरती झाल्या त्यात गोंदियाचा एकही नाही, पूर्ण मराठवाड्यात ओबीसीच्या ठिकाणी. तुम्ही तुम्हाला काही नाही. आता महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री तुमच्या हातात घंटा देणार आहेत आणि ओबीसीनो घंटा हलवत बसा म्हणणार आहे. हलवा घंटा, वाजवा घंटा, खुर्ची आमची आणि तुमच्या हातात घंटा, हे चालू आहे ना. सर्व जागा ते भडकावतील. म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय, या मोर्चाच्या भाट मोर्चाच्या माध्यमातून. आमची कोणाशी दुश्मनी नाही, मराठ्यांची अजिबात नाही. मराठा समाज बांधवांनो, ह्या आमच्या खूप जाती आहेत आणि यातील जातीची अवस्था तुम्ही पाहाल, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. अशा प्रकारची आमची अवस्था आहे. म्हणून आम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही आमच्यात येऊ नका. तुम्हाला स्वतंत्र मिळवा, तुम्ही स्वतंत्र घेत असाल तर आमची काही तुम्हाला विरोध नाही. जे जे तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये आलंय त्यावेळेस आम्हीच पाठिंबा दिला आणि आम्ही सांगितलं की कोणत्याही हालतीत मराठा समाजातील गरीब व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची त्यामागची भूमिका होती. हो, ओबीसी मध्ये कुठल्यासाठी काय अवस्था आहे. गोपाळ, नाथजोगी, ओतारी, वासुदेव, नाथजोगी, वडार, कुंभार, पांगूळ, मुस्लिम, मदारी, बिजारा, बंजारा, बोलोहार, बेलदार, सुतार, कुंभार, हिवर, भोई, हे तुम्ही मोजकेच वाचून दाखवलं. याच्या पलीकडं खूप जाती आहे, पण या जातीमध्ये जाऊन जरा एकदा पहा, जरा घ्या, तुला कळेल रे माझ्या बाप की हा आमच्या समाजाची काय अवस्था आहे. अरे 8-8 दिवस झाले की आमच्या याच्या पोरीला, या समाजातल्या पोरीच्या डोक्याला तेल लागत नाही. 8-8 दिवस आंघोळ करू शकत नाही, त्याच्या पाण्यावर वस्त्यावर सांगतो पाणी सुद्धा मिळत नाही. इतकी वाईट अवस्था माझ्या भांडवानो या ठिकाणी करून ठेवलेली आहे. आणि सांगतात हे सरकार सांगतंय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय तर म्हणे आम्ही मराठा समाजाला 13,500 कोटी रुपये दिले आणि 1.5 लाख मराठा तरुणांना आम्ही लोन दिलं, कर्ज दिलं. ओबीसीला किती दिलं? ओबीसी डीएनए वाल्यानं काय दिलं ओबीसीला? यांना जेसीबी घ्यायला, फोकलॅन घ्यायला, हो तुमचं स्कॉर्पिओ घ्यायला, धंदे करायला पैसे 13,500 कोटी, आणि आमच्या महामंडळाला 500 कोटी, त्यांना 13,500 कोटी, आणि ओबीसीच्या मंडळाला 500 कोटी. सारथी तुपाशी आणि महाज्योती तुपाशी, हे जे खरं काय दिलं? ओ तो टोले जंग, सारथीची इमारत पुण्यामध्ये, अजित दादा कोल्हापूरमध्ये सुंदर इमारत, एकदम काचाची इमारत, 8-9 मजली इमारत बांधून दिली. 500-500 कोटी रुपये खर्च केले त्या इमारतीवर. आणि आमची महाज्योतीची इमारत अजूनही भाड्याच्या घरात आहे, किरायाच्या घरात आहे. हे यांची दानत, हे ओबीसीकडे बघण्याचा दृष्टिकोन. म्हणून माझ्या बांधवांनो, या संदर्भात आपली भूमिका आता एकदा फिक्स करा. उद्या तुम्ही कुठेही दिसणार नाही, तुम्ही साफ होऊन जाणार. यासाठी माझी विनंती आहे आपल्याला की आपण आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 सप्टेंबरचा ज्या हा रद्द झाला पाहिजे, हीच भूमिका देऊन आपण पुढे यावं.
अशी माझी मागणी आहे, अशी आमची विनंती आहे. आणि हा मोर्चा, हा आक्रोश मोर्चा येतो अभि छाके. तुम्ही महाराष्ट्रातील ओबीसी लीडर आले तुम्ही, अरे काही होऊन जाऊ दे, कुठल्याही परिणामाला सामोरं जायची पाळी आली तरी जाऊ, पण ओबीसी मध्ये घुसखोरी पासून आपण त्यांना थांबवू. सरकार जर थांबत नसेल तर आपण सरकारलाही थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करू. मी तुम्हाला विश्वास देईन. मराठवाड्यामध्ये तुम्हा सर्व नेत्यांना सांगतो, तो एकमेकाची डोकी फोडली जाते. गावाचं गाव पण हरवून गेला आहे. प्रचंड एकमेकाला मारहाण करून दोन जातीमध्ये आपल्याला आमची शक्ती विभागण्याचं काम सुरू आहे. हे म्हणतात जाऊन धनगर समाजाला आरक्षण देऊ आम्ही आदिवासी मधून, आणि आदिवासींच्या विरुद्ध उभे केले. अरे ज्या सरकारला 20 वर्षापासून चा र करता येत नाही, धनगराचा ड आणि धनगराचा ड करता येत नाही, ते सरकार म्हणताय आदिवासी मधून आम्ही आरक्षण देऊ, आणि धनगरामध्ये फूट पाडली, बंजारा समाजामध्ये फूट पाडली, ओबीसी मध्ये फूट पाडली, आणि ओबीसी मध्ये फूट पाडून हे सरकार मजा मारत आहे. अरे दोन भाऊ जर भांडले तर आई म्हणते यालाही नको त्यालाही नको, घाल कुत्र्याला. आणि ही पाडी आज आपल्यावर आणली. या सरकारचा एकूणच अजेंडा आहे बांधवांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण रद्द झालं पाहिजे. आरक्षण नको आहे हीच विचारधारा यामध्ये आहे. अरे दम असेल फडणवीसजी, देवेंद्रजी, दम असेल आमच्या अजितजी, दम असेल शिंदेजी, तर तेलंगणा सरकारनं ओबीसीला 42% आरक्षण दिलाय. उद्या 42% आरक्षण देण्याची धमक दाखवा, पुरा ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे उभा होईल. पण तुम्ही जर आम्हाला फसवत असाल तर मात्र आम्ही शांत बसणार नाही, हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. याचमध्ये आम्हाला म्हणताय की आम्ही राजकारण करतो. अरे बांधवांनो, आम्ही राजकारण अजिबात करत नाही. मी तुम्हाला विनंती करतोय, जे लाखोच्या संख्येनं तुम्ही आलात, माझी विनंती असणार आहे, इथे राजकारण करू नका, गाव खेड्यात राजकारण करू नका. तुमची पिढी, उद्या उद्ध्वस्त होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी एक वेळ आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, आम्ही सरकारच्या विरोधात नाही. पण सरकारने जर जी.आर. काढला असेल तर काय सरकारच्या विरुद्ध बोलू नये. पाप तुम्ही करणार आणि भोट आम्ही दुसऱ्याकडे कसं दाखवायचं, काम आहे तुम्ही दाखवा. आणि हे यासाठी आपल्याला लढावं लागेल, कारण तो जरांगेच्या पाठीमागे, जरांगेच्या दबावात हे सरकार झुकलं आहे, कमरेपासून वाकलं आहे, आणि त्यामुळे अशा प्रकारचा उद्ध्वस्त करणारा जी.आर. काढला आहे. अरे सब उनके ही मुताबिक सोचे, ये बेअक्लों की ये ख्वाहिश है. सब उनके ही मुताबिक सोचे, ये बेअक्लों की ये ख्वाहिश है. अनपढ़ गवार मिल जाए तो समाज का अपने आप नुकसान हो जाए. या गणपर अनपढ मराठा समाजाचं नुकसान करतात, हा गवार आणि मराठा समाजाचं नुकसान करतात, आणि त्याला सगळे रंगावून पाया पडत आहेत. आणि त्याबरोबर ओबीसीचं सुद्धा प्रचंड नुकसान हे सरकार करत आहे. म्हणून माझी विनंती आहे की सगळे सोयरे, नातेसंबंध, कुळ हे सगळं स्थानिक चौकशी अहवालात आम्हाला 6 महिने लागतात ओबीसीचं प्रमाणपत्र करायसाठी. याला 1 तासात प्रमाणपत्र मिळतं, 1 तासात. हे आमच्या भटक्यांना 2-2 वर्ष प्रमाणपत्र मिळत नाही, 2-2 वर्ष. आमचा समाज कुठे जाईल? आज पायून फिरून तो पागल होऊन जातो तरी त्याला मिळत नाही. म्हणून आमची विनंती आहे, बांधवांनो, ओबीसी बांधवांनो, जागृत व्हा, लढण्यासाठी सिद्ध व्हा. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो आपल्यावर घात करेल त्याचा घात करण्याची तयारी ठेवा, हे या ठिकाणी मी सांगतोय. अरे आग में पानी रखो, होठों पे चिंगारी रखो. वो आग में पानी रखो, होठों पे चिंगारी रखो. अगर जिंदा ही रहना है तो भाइयों मेरे, लड़ने की तैयारी रखो तो जिंदा रहोगे, तब जिंदा रहोगे, नहीं तो तुमको मारा जाएगा.
तुम्हारी हालत बकरे जैसी होगी। बकरे को काटा जाएगा, 100 हिस्से किया जाएंगे, खुरमुंडी तुम्हारी अलग होगी, तुम्हारे खुरमुंडी अलग होगी, तुम्हारा भेजा अलग होगा, तुम्हारा ये 100 हिस्से डाले जाएंगे, 100 घर में पकाए जाएंगे और ओबीसी को खत्म किया जाएगा। यासाठी तुम्हाला माझी सर्व विनंती आहे, सर्व माझ्या ओबीसी बांधवांना, की या ठिकाणी आपण आलात, एकच विचार करा, जोपर्यंत 2 सप्टेंबरचा काळा जिहाद रद्द होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, तरच आपण वाचू, आणि आपण वाचू तर इतरांना वाचू। आपल्याला कोणी मारेल तर त्याला मात्र मारण्याची तयारी आपण ठेवा, ही विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, आणि आपण लाखोंच्या संख्येने द्यावा। यामुळं मला वाटतं महायुती सरकारला आता होश येईल, आणि हेही सांगतो, जर हा जिहाद रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक, त्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे, पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही, आणि तोपर्यंत हटणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे। म्हणून आपण बांधवांनो, आपण यासाठी तयार राहावं अशी नम्रपणे विनंती करतो, आणि मोठ्या संख्येने आपण आलात, आपल्या चरणी नतमस्तक होऊन एवढंच सांगतो, मला राजकारण करायचं नाही। झांडी झांडी या मोर्चामध्ये गेली 20 दिवस प्रचंड मेहनत घेतली, अनेक गावी फिरून आले, त्यामुळं आम्ही आमच्या नेत्याकडे आपण बघू नका, मी नाही तर कोणीतरी दुसरा येईल लढायला, पण जो लढायला तुमच्यासाठी येईल त्याच्या पाठीमागे राहा। विजय वडेट्टीवार जर बेईमानी करेल तर वडेट्टीवारांना सुद्धा धडा शिकवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा। जो तुमच्या भावनेशी करेल त्याचा बंदोबस्त करा, कारण ओबीसी म्हणून आमच्यामध्ये कोणी शिरता कामा नये, आमच्यामध्ये कोणी हक्क वाजवता कामा नये, आमच्याकडे कोणी घुसखोरी करता कामा नये, यासाठी लढण्यासाठी सिद्ध व्हा अशी आपल्याला नम्रपणे विनंती करतो। आणि तो आमचा एक मंत्री बाबा आबासाहेब पाटील, ज्याच्या पोटात त्याच्या ओठात, तो म्हणतो की कर्ज मागणीसाठी आम्हाला निर्णय घ्यावे लागतात, काहून तर या संदर्भात त्यांची भूमिका अशी आहे की ते म्हणतात, कुठे गेलं रे काय म्हणले त्यांनी, आबा साहेब पाटील सहकार मंत्री, ते सहकार मंत्री म्हणतात की बांधवांनो, आबासाहेब पाटील यांनी काय म्हटलंय, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला, निवडून येण्यासाठी आश्वासनं द्यावी लागतात आणि ते काही पूर्ण करण्यासाठी नसतात। वारे शहाण्या, तुझी शेतकऱ्याच्या बांधावर जिरवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही हा विश्वास देतो, आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात, आपल्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय सेवा, जय भीम, राम राम, अस्सलाम वालेकुम। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय सर्व ओबीसी बांधवांनी एकदा हात वर करा, पुन्हा एकदा दोन्ही हात वर। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी। काळा जिहाद रद्द झालाच पाहिजे, 2 सप्टेंबरचा काळा जिहाद रद्द झालाच पाहिजे। जय ओबीसी, जय ओबीसी। धन्यवाद, धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद। हा, एक मिनिट, सर्व नेते मंडळी कृपया, सर्व नेते मंडळीला विनंती आहे, कृपया डायसवर या, सर्व नेते मंडळी। या शहाणे पाटील साहेब, एल्मे साहेब इथे बसले, एल्मे साहेब या, ठाके साहेब, लक्ष्मण हाके साहेब, जाडकर साहेब, आडगावले साहेब, आमदार अभिजित मंजारी साहेब, ब्राह्मणवाडीजी, आबा हातमाळ, प्रकाश सेंगेजी, खासदार मॅडम, खासदार साहेब, सोलापूरचे शंकरराव निंगे साहेब, जानराव केदार साहेब,
खासदार मॅडम प्रशांत साहेब अंगारजी, अरे बाबा प्रशांत पडोळेजी, ते येणार आहे ना, तुम्ही बसले नाही, वर खाली होत आहे. घ्या ना चेअर, घ्या ना चेअर, घ्या चेअर खाली, घ्या ना चेअर, चेअर खाली आहे. प्रवीण करजी अमरावतीवरून, जे काही मंडळी आहेत, माणिकराव ठाकरे साहेब, अनिल देशमुख साहेब,